हात लाव, हात लाव, हात लाव. नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील मारफळ अंतर्गत जो राठोड तांडा आहे या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्षापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. 1200 लोकसंख्येचा हा तांडा आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता, आमची पाण्याची समस्या लवकरात लवकर मिटवा, नसता आम्ही हा जो 222चा हायवे रोड आहे ती त्या ठिकाणी येणार होतो. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांचा जो पाण्याचा गंभीर प्रश्न आहे ते सोडण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी या तांड्यातले नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आज तुम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता प्रशासनाला, परत घेतला आहे, काय वाटतं आपल्याला? आम्ही दिनांक 10/4/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब, CO साहेबांना व माननीय BDO साहेबांना निवेदन देण्यात आले होते सर्व ग्रामस्थाच्या वतीने. परंतु प्रशासनाने याच्यावर कोणतीही दखल घेतली नव्हती. त्यानंतर दिनांक 20/4/2026 रोजी परत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आंदोलनासाठी इशारा दिला होता. तर आम्ही आज दिनांक 24/4/2026ला आंदोलनासाठी बसत होतो आम्ही पाणी टंचाई संदर्भात. परंतु प्रशासनाने आता आम्हाला आंदोलन बसायच्या अगोदर लेखी आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आत तुमची तांड्याची नळ योजना सुरळीत करू, काम चालू करण्यात येईल. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहोत. परंतु 15 दिवसामध्ये जर तांड्याचं काम नाही चालू झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त संभाजीनगर येथे जाऊन तांड्याच्या वतीने तिथे उपोषणासाठी बसणार आहोत. हे शासनाला आम्ही इशारा देतो आहे. अजून आपल्याला संपूर्ण तांड्यातल्या लोकांचा पाठिंबा भेटतो आहे? सगळ्यांचा पाठिंबा आहे. काही राजकीय संघटनेने पाठिंबा दिला आहे का आपल्याला? हो, राष्ट्रीय बंजारा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे. आणि मी स्वतः बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कलावंतमधून जिल्हाध्यक्ष या पदावर आहे. तांड्याच्या सहकार्याने मी स्वतः निवेदन दिलेलं आहे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना. आपलं नाव सांगा. मी अनिल राठोड, बंजारा ब्रिगेडचा प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतो. आज या ठिकाणी जो रस्ता रोको आंदोलन होणार होतं ते परत घेण्यात आलेलं आहे, याविषयी काय सांगता? आज मारफळा तांड्यामध्ये जो आंदोलन या ठिकाणी होणार होतं, परंतु संबंधित कार्यालयामधनं हे आश्वासन आलं की आम्ही 15 दिवसानंतर हे 15 दिवसामध्ये तुमचं काम जे आहे अर्धवट काम पूर्ण करू किंवा त्या ज्या स्टेप आहेत ते घेऊन आम्ही काम पूर्णत्वास नेण्याचं काम करू. आता शासनाचा लेखी आल्यानंतर उपोषणाला बसणं आम्हाला बी संविधानिक वाटत नव्हतं. त्यामुळं आता हे आम्ही उपोषण मागे घेत आहोत. परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला या प्रशासनाला एक ठणकावून सांगायचं आहे की ही जरी तुमच्या लेखीनंतर आश्वासनानंतर आम्ही ही माघार घेतली असेल असं समजू नका की आम्ही इथंच थांबलेलो आहोत. जोपर्यंत शासनाकडनं ही योजना पूर्ण होत नाही, बंजारा ब्रिगेड आणि पूर्ण पदाधिकारी आणि या ग्रामस्थांचा हा पाठपुरावा चालू राहील. येत्या 15 दिवसामध्ये जर योजना पूर्ण केली नाही किंवा त्या संदर्भातील सगळे काम जर सुरू झाले नाहीत तर आम्ही 15 दिवसानंतर आयुक्त कार्यालय, माननीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी आम्ही मोर्चाला जाणार आहोत. बरं, आता जो जुनी जी योजना आहे ती दुरुस्त करायची का नवीन योजनेसाठी आपला लढा उभा राहणार आहे? नवीन योजना असो किंवा जुनी योजना असो त्याचा अभ्यास हा अधिकाऱ्यांनी करावा. आमचा विषय आहे पाण्याचा. आम्ही पाण्यापासून वंचित आहोत साहेब. आज भारताला 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आणि आज एका तांड्यामध्ये जर पाण्यासाठी अजूनसुद्धा आमची आई, आमची बहीण, आमचे लोक जर वनवन भटकत असतील तर मला वाटतं की हे शासनाचं फेलियर आहे. शासनानं नक्कीच या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. तर 80 वर्षानंतर आपण एखाद्या गावाला जर पाणी पुरू शकत नसतो आणि जिथं की योजना पूर्ण आलेली, पैसे पडलेले आहेत, बजेट उचललेले आहेत, यांना असा नेमका कोणता भस्म्या झाला आहे?
एक कोटी 40 लाख रुपये हे लंपास करतायत, खाऊन घेत आहेत आणि गावामध्ये साधं पाण्याचा पाईप जर टाकत नाही तर शासनाने याची नक्की दखल घेतली पाहिजे. लोकांचा अंत पाहू नका आणि लोकांना अजून रस्त्यावर उतरायला लावू नका. जे आहे ते मागतायत लोक आणि ते शासनानं करावं. तर आता जे आंदोलन आपलं आपल्याकडे कोणतेच अधिकारी आलेले नाही, कारण शासनाने त्याच्यावर कोणतीच दखल घेतली नाही. राजकीय दबाव असेल किंवा कोणताही दबाव असेल तर त्यासाठी आम्ही शासनाला जबाब ठरवतो. त्यासाठी आम्हाला मग वेगळा मार्ग अवलंबला तरी चालले. म्हणजे आता व्हॉट्सअपद्वारेच निवेदन स्वीकारलं समजा आपण. व्हॉट्सअपद्वारेच आम्ही निवेदन शासनाला आम्ही एक समजा सहकार्य केलं आहे. आम्ही स्वतः व्हॉट्सअप त्यांचं एखादी पदाधिकारी आम्हाला लेटर देण्यासाठी आलेलं नाही, पण तरी बी आम्ही माननीय पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यांच्या फोनवरून आम्ही त्यांना सहकार्य केलं. आम्ही आंदोलन मागे घेतलं आहे त्यांच्या सहकार्यामुळे. कोण बोलणार आहे? कारण आता समस्या कोण मांडणार आहे? आज लोक आक्रमक झाले, रस्ता रोको आंदोलनाचा इशारा होता, याविषयी काय सांगणार आहेत आपण? या राठोड तांड्यावरचा हा प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग आहे. या आधी पण राठोड तांड्यावरचे लोक कलेक्टर ऑफिसवर हंडा मोर्चा काढूनसुद्धा या योजनेला अजून काही शासनाकडून काही सहकार्य लाभलेलं नाही आहे. आणि ही योजना कागदापुरतीच मर्यादित न राहता ती योजना शासनाने त्वरित आणि लवकरात लवकर राबवून आणि हा जलजीवन मिशनचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट लवकरात लवकर राबवून या तांड्याला न्याय द्यावा याची मी बंजारा ब्रिगेडच्या वतीनं एक मागणी करतो आणि शासनाला ठणकावून सांगतो की हा एकच तांड्याचा प्रश्न आहे. हा गेवराई तालुक्यामध्ये बऱ्याच तांड्यामध्ये हे जलजीवन मशीन फेल झालेले आहेत आणि हा प्रश्न जर त्वरित त्यांनी सोडवला नाही तर पूर्ण गेवराई तालुक्यातील तांड्यावरचे जलजीवन मिशनचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टवर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी बोलतो. काय सांगाल आतापर्यंत तांड्यामध्ये कोणकोणती योजना राबवली होती पाणी पुरवठा करण्यासाठी? पहिली जुनी 2002ची होती जुनी. त्याचं काही झालेलं नाही. त्याचं काही नाही आमचं. पण आता जे 1,43,00,000 योजना आहे ते गावातून केलेले आहे ना पूर्णपणे. एकही काही केलेलं नाही, फक्त पाईप आणून गाळलेले आहेत आणि बिल उचललेले आहे. माझं एकच म्हणणं आहे काय माहिती आहे का, की जे पाईप गाळलेलं आहे आणि बिल उचलले MB कुणी तयार केली, काय केलेलं आहे हे सगळे पाठपुरावा करावा शासनाने आणि आम्हाला पाणी पुरवण्याचं काम करावं ही मागणी आहे. दुसरी काय समस्या का फक्त पाणी पुरवठ्याची आपली समस्या गंभीर? पाणीच नाही, अनेक समस्या आहे. पण आम्हाला हे फक्त आमचं पाणीचंच होतं नाही, पाणीचं काम होतं एवढंच बोलतो आम्ही. दुसरी आहेत आम्ही माहिती अधिकार देणार आहे, त्याचं देऊ आम्ही, ते करू पूर्ण. फक्त पाणीचं आहे ते मार्गी लावा. सध्या पाण्याची खूप भीषण समस्या आहे समजा. हा, पाण्याची खूप टंचाई आहे सध्या. धन्यवाद सर. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं प्रत्यक्षात या ठिकाणी जो रस्ता रोको आंदोलन आज 24 एप्रिल रोजी होणार होतं ते प्रशासनाने लेखी निवेदन दिल्यामुळं त्यांनी तो आता सध्या 15 दिवसासाठी परत घेतलेला आहे. आणि जर 15 दिवसामध्ये प्रशासनाने जर दखल नाहीच घेतली तर येणाऱ्या 15 दिवसानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब. धन्यवाद.